राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सोलापूरकरांना आपल्या हक्काचा पालकमंत्री मिळेल अशी अपेक्षा होती. पण सोलापूरच्या वाट्याला पुन्हा बाहेरचा पालकमंत्री आला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. युवा आणि डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या गोरे यांच्या नियुक्तीचं सोलापूर भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र त्यांच्या पहिल्या दौऱ्यावरून चर्चेला उधाण आलं आहे. जयकुमार गोरे यांचा पहिला सोलापूर दौरा विकास कामांसाठी नव्हता. ते पालकमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदा सोलापूरला माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे एका नव्या सिनेमागृहाच्या उद्घाटनासाठी आले. काल मंगळवारी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यामुळे सोलापूरकरांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. पालकमंत्र्यांचा पहिला दौरा विकास कामे किंवा धार्मिक स्थळांच्या भेटीऐवजी सिनेमागृहाच्या उद्घाटनासाठी झाला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्यात अनेक प्रलंबित विकास प्रकल्प आणि समस्या असताना अशा प्रकारच्या दौऱ्याला गोरे यांनी प्राधान्य दिल्यानं विरोधकांकडूनही टीका होण्याची शक्यता आहे. दरम्यान 25 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शासकीय ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल अशी अपेक्षा आहे. गोरे पहिल्या दौऱ्यावरून टीकेचे धनी ठरले आहेत. यामुळे गोरे हे पुढील काळात सोलापूरचा कारभार कशा पद्धतीनं हाताळतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.